भाभी नमस्कार. नमस्ते. जसं की तुम्ही रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक उपचार केंद्र, त्याचबरोबर लोकांना पर्सनलीच्या गोष्टी, मोतीबिंदू असेल, बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्ही म्हणजे आरोग्याचं काम केलं आहे, बरोबर. मग हे तर आपल्याला तुम्ही पाहिलं की 2020ला कोरोनाची महामारी आली होती. त्या काळात तुम्ही लोकांसाठी काय केलं? कोरोनाची महामारी आली तेव्हा बापू नुकतेच आमदार झालेले होते 2019ला आणि 20ला कोरोना आला. कोरोना आल्याच्या नंतर सारखे लोकांचे फोन यायचे, बेड मिळत नव्हते. वाईट वाटायचं की रात्री अपरात्री लोक म्हणायचे कितीही काही झालं तरी बापू बेड आम्हाला द्या. मग एखादी व्यक्ती आपल्याला रात्री बेरात्री फोन करते म्हणजे कुठल्या तरी आत्मीयतेने फोन करते. बेड मिळत नव्हते हे दुःख होतंच, परंतु अनेक कोविड सेंटरमध्ये सुद्धा ॲडमिशन मिळत नव्हती. मग त्या माध्यमातून विचार केला की आपणच जर का कोविड सेंटर चालू केलं तर काय होईल. परंतु कोविड सेंटर चालू करताना काय लागतं हे काहीच माहीत नव्हतं. एक अगदी मनात विचार शिवून गेला की नाही, आपल्याला लोकांचे प्राण वाचवायचे आहेत. मग विचार केला आणि सहज म्हणून मांडवगणचे आमचे एक डायरेक्टर आहेत आत्ता कारखान्यावरती, संभाजीअप्पा फराटे म्हणून, त्यांचं कार्यालय आहे मांडवगणला. त्यांचा माझा कधीच प्रसंग नव्हता आलेला बोलायचा किंवा काही. पण दत्तात्रय फराटे म्हणून मांडवगणचे एक आहेत, ते पहिल्यापासून आमचे स्नेही आहेत. त्यांना असंच एकदा ते सहज आले तेव्हा आमची इथं मीटिंग चाललेली होती की रेमडेसिवीर मिळत नाही आहेत, मग ॲडमिशन मिळत नाही. तर बापूने इथं मीटिंग लावली होती अधिकाऱ्यांची. तर मी सहज त्यांना म्हटलं की आपण कोविड सेंटर चालू करू शकू का. तर ते मला म्हणजे काय करणार तुम्ही. तर मी म्हटलं काही नाही, कोविड सेंटर चालू करायचं, 101 बेड टाकायचे सुरुवातीला आणि तिथं आपण ॲडमिट करून घेऊन आपली सरकारी यंत्रणा जी आहे मांडवगणची PSCची ग्रामीण रुग्णालयाची, ती आपण तिथं फक्त तो स्टाफ नेमू आणि औषधं आपण रावलक्ष्मी ट्रस्टमार्फत त्यांना देऊ. तर पण म्हटलं मला जागा लागेल, जागा कोण देईल, कारण कार्यालय आमच्याकडं जिल्हा परिषद गटामध्ये ते एक आणि नागरगाव फाट्याला 2 आहेत. मग नागरगाव फाटा म्हटल्यावरती ते लांब होईल आणि मांडवगण म्हणजे मध्यवर्ती येतं गटामध्ये. आणि त्यावेळेला घरापासून दूर जायची मानसिकता कोणाचीच नव्हती. लोक घरापासून दूर गेली की घाबरायची की आम्ही परत घरी जाऊ का नाही. मग तेव्हा संभाजीअप्पांनी मनाचा खूप मोठेपणा दाखवला आणि आम्हाला ते पुणे कार्यालय दिलं. ते लगेचच माझी 4:30 वाजता चर्चा झाली असेल आणि 6:30ला मला निरोप आला की तुम्हाला कार्यालय मी देतो, तुम्हाला काय पाहिजे ते करा. मग नुसतं कार्यालय घेऊन भागत नव्हतं, कारण रुग्ण ठेवायचे म्हटल्यावरती त्यांना टॉयलेट, बाथरूम सगळंच उभं करायचं होतं आणि कार्यालयामध्ये, ग्रामीण कार्यालयामध्ये तेवढ्या सुखसुविधा नसतात. मग तिथून सुरुवात झाली. मग साधारणतः रात्री मी 8:30-9ला एक मीटिंग लावली. काही पत्रकार आले, त्यांना कळल्यावरती की तुम्ही कसं करणार आहे, काय करणार आहे. मग मोबाईल टॉयलेट मिळतात का ते पाहिले. बऱ्याच ठिकाणी फोन केले, कारण कोविड असल्यामुळं कुणी लवकर ऑर्डर घेत नव्हतं, कारण त्यांच्याकडं पण माणसांचा पुरवठा कमी होता कामं करण्यासाठी. परंतु परमेश्वर कृपेने, जनतेच्या आशीर्वादामुळं ते सगळं मिळत गेलं. बेड मिळत गेले, बेड घेतले. जवळपास 200 बेडचं मी कोविड सेंटर सगळ्यात पहिल्यांदा मांडवगणला काढलं. कोविड सेंटर तिथं पहिलं काढलं, दुसरं काढलं उरळगावला, कारण इथं मला जागा कमी पडायला लागली. मग इतर तालुक्यातल्या लोकांचे फोन यायला लागले. मग उरळगावला काढलं. उरळगावला जागा कमी पडली, मग मी शिक्रापूरला एक काढलं. शिक्रापूरला जागा कमी पडली, मी वाजेवाडीला चौफुल्यावरती मयुरी गार्डनमध्ये 4थं काढलं. आणि मग हवेलीमधली लोक म्हटली की आम्हाला पण पाहिजे. मग उरळी कांचनला यशोदा मंगल कार्यालयामध्ये काढले. अशी 5 कोविड सेंटर मी एका वेळेला चालू केली आणि 5ही कोविड सेंटरमध्ये जे मांडवगणच्या कोविड सेंटरमध्ये सोय असेल ती 5ही सेम तशीच ठेवली, कुठेही दुजाभाव केला नाही. सकाळी उठल्यावरती दूध, चहा, नाश्त्यामध्ये जे नॉनव्हेज खात होते त्यांना उकडलेली अंडी, व्हेजिटेरियनवाल्यांना जे काही नाश्ता असेल, शिरा, पोहे, उपीट ते. दुपारी संपूर्ण जेवण व्यवस्थित, 2 भाज्या, वरण, भात, चटणी, चपाती. दुपारी परत 4 वाजता फळं, चहा, संध्याकाळी 7 वाजता जेवण आणि रात्री झोपताना सगळ्यांना हळदीचं दूध. विशेष म्हणजे मला जनतेने एवढी मदत केली. मी नुसतं आव्हान केलं होतं की
मला काही कोणी करून आणून देऊ नका, कारण जबाबदारी असते माणसाची. त्यांना आपण बाहेरचं खायला घालणं म्हणजे आपल्यावर जबाबदारी असते. म्हणून मी आचारी आमचेच लावली. काही वेळेला आचारी कोविडमुळे येऊ शकले नाही तर मला स्वतः जाऊन तिथं करावं लागलं. पण एक ते वेगळं समाधान होतं की आपल्या माणसांसाठी आपण काहीतरी करतोय. कोविडमध्ये तुमचे ते फोटोज बरेच व्हायरल झाले होते आणि व्हिडिओज तुम्ही स्वतः स्वयंपाक करताय म्हणून. तेव्हा अक्षय तृतीया आली, तेव्हा मी त्यांना पुरणपोळीचं जेवण खायला घातलं, रस आणि पुरणपोळी. नंतर ईद आली होती, मग मी त्यांना शीरखुर्मा खायला घातला. त्यांच्यामध्ये मानसिकता तयार केली की तुम्हाला कोविड नाही झालेला, एक साधा क्षुल्लक ताप आलेला आहे. मी त्यांना काहीच नाही दिलं, मी त्यांना फक्त एक पॅरासिटामॉल देत होते, त्याच्या व्यतिरिक्त काहीही नाही. 8 दिवस त्यांना ठेवलं, त्यांची व्यवस्थित सेवा केली, त्यांना मनोरंजनाचे कार्यक्रम दाखवले, स्क्रीन लावली, टी व्हीच्या सिरियल लावल्या, IPL चालू होती, मॅच दाखवली, भजनं दाखवली. पण कोविडचा एकही न्यूज कोविडची मी त्यांना कळू दिली नाही, बाहेर काय चालले. कारण त्यावेळेला असं होतं की लोक कोविडपेक्षा भीतीनेच जास्त लोक दगावले. तुम्ही लोकांच्या मानसिकतेवरती पण काम केलं. हां, की त्यांची मी त्यांच्यात जाऊन जेवायचे, तुम्ही मी त्यांच्यामध्ये जाऊन जेवलेली आहे. म्हणजे तुम्हाला तेव्हा भीती नाही वाटली? मला भीती वाटली नाही, कारण माझी मुलगी डॉक्टर आहे. तेव्हा ती ग्लोबल हॉस्पिटलमध्ये 24 तास कोविडमध्ये काम करत होती. ओके. म्हणजे संस्कार आपण तिच्यावर केलेत आणि आपण जर घरात बसलो तर मग आपण काय संस्कार केले मुलांवरती. पण तुम्ही म्हणजे त्यांच्यात जाऊन काम करणं आणि त्यांच्यात जाऊन बसून जेवणं ही खूप वेगळी आणि मोठी गोष्ट आहे. आम्ही इथं तेव्हा तिघंच होतो. राज पुण्याला होता, बाप्पू दिवसभर बाहेर असायचे, औषधं, दवाखाने आणि आम्रपाली. आम्ही तिघंच होतो. आम्ही तिघांनी 3 खोल्या ठेवल्या होत्या. आम्रपालीला सांगितलं होतं की तू आमच्या दोघांच्याही संपर्कात यायचं नाही. बाप्पूंनी सांगितलं होतं की बाप्पूंच्या संपर्कात मी जायचं नाही. म्हणून आम्ही असं ठेवलं होतं की समजा एखाद्याला जर का काही झालं तर दुसरा मागं तयार पाहिजे. बरोबर. म्हणून आम्ही सगळेजण अलिप्त राहिलो, आपापली काळजी घेतली, त्या माध्यमातून लोकांची सेवा करत गेलो, केवळ जनतेच्या आशीर्वादामुळे. त्या काळात तुम्ही रेमडेसिवीर लोकांना मिळत नव्हते, त्याच्यावरती पण बरंच काम केलं होतं. रेमडेसिवीर मिळत नव्हतं, पण त्याच्यावर बाप्पूंनी खूप काम केलं. ओके. मोठ्या प्रमाणावर बाप्पूंनी काम केलं रेमडेसिवीरचं. म्हणजे रेमडेसिवीर तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात लोक जास्तीत जास्त आणि प्रमाणात. त्या काळात रेमडेसिवीरचा खूप काळा बाजार पण झाला. खूप काळा बाजार झाला. बाप्पूंनी मग मीटिंग लावली, बाप्पूंनी ते कलेक्टरच्या अंडर दिलं. मग कलेक्टर साहेबांच्या थ्रू रेमडेसिवीर खाली येत होते, त्या माध्यमातून लोकांना मिळत गेली. मग आता हे सगळं करताना तुम्हाला आता कसं होतं की राजकारण करताना किंवा समाजकारण करताना आता जी नवीन पिढी येते राजकारणामध्ये किंवा तुमच्या महिला भगिनी येत आहेत, माझ्या भगिनी येत आहेत म्हणजे, आणि नवीन तरुणी येत आहेत, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की राजकारणात येताना त्यांनी काय बघून केलं पाहिजे, की काय संदेश असेल तुमचा? आता तरुण पिढीचा राजकारणाकडं बघायचे 2 दृष्टिकोन आहेत. काही तरुण पिढीला राजकारण म्हणजे एक वेगळा अँगल वाटतो, धंदा, हां, किंवा सत्ता, सत्तेतून पैसा, पैशातनं सत्ता, असं काही तरुण पिढीचं काही गणित असतात. परंतु ज्यांना खरंच राजकारण म्हणजे राजकारणातनं समाजसेवा करायची आहे, अशाने तळागाळातल्या लोकांच्यासाठी राजकारणात आलं पाहिजे. त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी समजून त्यांना मदत मिळण्यासाठी, अशा प्रकारे जर का राजकारणात कुणी आलं आणि समाजकारण केलं तर ते जास्त फायदेशीर होईल असं मला वाटतं. तुमच्या मते ग्रामीण भागात शाश्वत विकास म्हणजे याची व्याख्या काय समजू आपण? ग्रामीण भागाच्या अगदी मोजक्याच गरजा असतात. पाणी, रस्ते, लाईट, म्हणजे या त्यांच्या अगदी निकडीच्या गरजा आहेत, त्या त्यांना मिळाल्याच पाहिजेत. बरोबर. आणि रोजगाराबद्दल तुम्ही काय म्हणाल? रोजगार हल्ली तरुण जास्त शिकतात ते, त्याच्याकरता तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. त्यांच्या शिक्षणाप्रमाणे त्यांना जे काही काम, म्हणजे आता ग्रामीणमध्ये तुमचं अर्थव्यवस्थेचा कणा हा बहुतेक तर शेतीपूरक व्यवसाय असतात. मग शेतीपूरक व्यवसायांमध्ये तुमचं पोल्ट्री आली, तुमचा दुग्ध व्यवसाय आला, किंवा त्याही पलीकडे जाऊन हल्ली बरीच मुलं खत निर्मितीकडे जातात, ते पशुखाद्याकडे जातात. ते
या माध्यमातून सरकारने सुशिक्षित बेरोजगारांसाठी काहीतरी प्रोग्राम लावले पाहिजेत. आमच्या काही मुली बऱ्याच शिकतात ते मुलींच्यासाठी छोटे छोटे लघुउद्योग महिलांसाठी काही केले पाहिजेत आणि त्याला चालना कशी मिळेल किंवा त्याचं मार्केटिंग वाढवण्यासाठी त्यांना आणखीन काही करता येईल का या माध्यमातून सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. सरकार त्यांच्या साईडने करेल, पण तुम्ही त्यासाठी काय तुमचे पाऊल असतील? मुलांना जास्तीत जास्त शिक्षण देऊन त्या उद्योग व्यवसायाकडे वळवण्यासाठी काही त्यांना प्रयत्न प्रशिक्षण. करता आले तर प्रशिक्षणाचे आपण काही शिबिर घेऊ शकू किंवा काही क्लासेस असतील ते अवेलेबल करून देऊ शकू. तसंच आता महिला सक्षमीकरण आपण म्हणतो किंवा महिलांना बचत गटांच्या मार्फत आपण काही आर्थिक त्यांना या माध्यमातून तुम्ही काही काम केलं आहे का आणि काही करू शकतो का फ्युचर? महिला बचत गटांच्या मध्ये फक्त आता त्यांना काही उद्योग व्यवसाय करण्यासाठी काही प्रशिक्षण किंवा मार्गदर्शन असेल तेव्हा आम्ही बऱ्यापैकी त्यांना जिथे जिथे ही कामं होतात किंवा जिथे जिथे मोठे मोठे लघुउद्योग उभे आहेत त्यांना तिथं काही पाहण्यासाठी काही बऱ्याच वेळेला पाठवलेलं आहे. त्यांना मी नेहमी भीमथडी जे सुनंदाताई पवार भरवतात तिथं नेहमी मी त्यांना ते पाहण्यासाठी सांगत असते, बोलवत असते किंवा पाठवत असते. त्या माध्यमातून तिथला जो माहोल आहे किंवा तिथं लेडीज येऊन कसा त्यांचा बिझनेस करतात, मार्केटिंग कसं करतात हे एकदा आत्मसात झालं की मग महिलांना काही माझ्या मते अडचण येत नाही. भाभी, तुम्ही कोविडमध्ये जे काही तुम्ही सर्व कोविड सेंटर्स चालू केले 4-5, त्यात तुम्हाला लोकांची काही मदत झाली का? कोविड सेंटर चालू करताना मला मंगल कार्यालयाच्या मालकांची खूप मदत झाली. मांडवगण असेल, उरळगाव असेल, शिक्रापूर असेल, वाजेवाडी चौफुला असेल किंवा उरळी कांचनचं यशोदा मंगल कार्यालय असेल. तेव्हा खरं हे कार्यालय जेव्हा मला हे देत होते कार्यकर्ते तेव्हा त्यांना जनतेतनं प्रचंड विरोध होत होता की तुम्ही कोविडला हे कार्यालय देता, उद्या लग्न कशी होतील तुमच्या कार्यालयामध्ये. मग तेव्हा त्या मालकांनी एक निर्णय घेतला की लोक जगली तर लग्न होतील, आपल्याला लोकांना जगवायचे. हा खूप मोलाचा मोठेपणा मला त्यांनी सगळ्यांनी दिला आणि त्या माध्यमातून मला त्यांनी कार्यालय दिले. कार्यालय देत असताना मी पूर्ण सगळ्या जनतेला आव्हान केलं होतं की मला तुम्ही कोणीही पैशाच्या स्वरूपामध्ये निधी देऊ नका किंवा कुणीही तयार अन्न किंवा तयार काही देऊ नका. मला तुमचा सगळा कच्चा माल जो कुणी भाजी दिली, कुणी दूध दिलं, कुणी फळं दिली, कुणी अंडी दिली, कुणी बिस्किटचे पुडे दिले. काही पेशंट जे माझे बरे होऊन गेले 8 दिवसांनी काही जातच नव्हते, म्हणायचे भाभी 2 दिवस राहू द्या. पण तुम्हाला नवल वाटेल की माझ्या कोविड सेंटरला वेटिंग होतं. मी जनतेला एक आव्हान केलं होतं की मला मदत करा. मग त्यांना मी सांगितलं होतं की भाजीपाला कोविडमध्ये बाजारपेठेत जात नव्हता. मग शेतकऱ्यांकडं जो भाजीपाला व्हायचा तो शेतकरी मला भाजीपाला द्यायचे, कुणी मला दूध द्यायचं, कुणी मला अंडी द्यायचं, कुणी मला घरचे घाणे होते काही लोकांचे तेलांचे, तिथून तेलाचे डबे आले. अशा अनेक प्रकारे मला मदत मिळत गेली जनतेतनं आणि त्या जोरावरती मी ते कोविड सेंटर चालू करत राहिले. अरे खूप छान. आता ही तुमची मदतीचा वारसा तुम्ही पूरग्रस्तांना पण मदत केली होती का? मग पूरग्रस्तांना मदत केली होती. सांगली कोल्हापूरला पूर आला होता तेव्हा आम्ही बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावर चटणी आणि चपात्या करून त्यांना नेल्या होत्या. त्याच्यानंतर चिपळूणला खूप मोठा पुराचा हाहाकार माजला होता. त्यावेळेला आम्ही जवळपास 51 ट्रक मदत इथून नेले होते. तेव्हा पण मला सगळ्या जनतेने मदत केली होती. ज्याला 51 ट्रक आणि संसार उपयोगी ज्या वस्तू लागतात, मनुष्य उठल्यानंतर ब्रश आणि पेस्टने चालू होतं ते झोपेच्या चटईपर्यंत मी तिथपर्यंत सगळं सामान 51 वस्तू केल्या होत्या. ते 51 वस्तूंचं किट केलं आणि ते किट आम्ही चिपळूणला पोच केलं. तेव्हा पण असंख्य कार्यकर्त्यांनी मदत केली होती. म्हणजे तेव्हा तुम्ही सकाळच्या ब्रश कोलगेट पासून संध्याकाळी झोपण्याच्या चटईपर्यंत 51 गोष्टी 51 ट्रक नेले होते आम्ही. अरे वा, खूप छान. आता आपला जर हा परिसर पाहिला तर तुम्ही ह्याला शाश्वत विकास म्हणून काय बघता? म्हणजे आपल्या परिसराला काय झालं पाहिजे? शाश्वत विकास म्हटल्यावरती रस्ते, पाणी, वीज, नंतर सुशिक्षित बेरोजगारांचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी काही लघुउद्योग असतील, काही प्रशिक्षण वर्ग असतील, ते कसे चालू करता येतील, हाताला चालना कशी मिळेल, माता भगिनींना काम कसं मिळेल हाताला,
त्या माध्यमातनं जेवढं काही करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करेन. मग तुम्ही एक महिला आहेत म्हणून महिला सक्षमीकरणाकडं किंवा तरुणींना उद्योगधंद्यांकडे नेण्यासाठी ह्याच्यात काय बघता तुम्ही, कसं करता? तरुणींना उद्योगधंदा आणि महिला बचत गटांचे ज्या काही वस्तू आहेत किंवा ज्याच्यासाठी मार्केटिंग करणं गरजेचं आहे, त्या मार्केटिंगसाठी आम्ही जिल्हा परिषदेमध्ये असताना आम्ही महिन्यातले काही रविवार जिल्हा परिषदेच्या खाली आमचं जे एरिया आहे तिथं आम्ही बचत गटांना मोफत जागा उपलब्ध करून दिली की तिथं त्यांनी येऊन त्यांचे प्रोडक्ट्स विकावेत आणि त्या माध्यमातून त्यांना बाजारपेठ मिळावी. या माध्यमातून केलं, काही प्रदर्शनाच्या माध्यमातून मदत झाली, असं वेगवेगळ्या प्रकारे आपण करतो. आणि मी एकदा जिल्हा परिषद गटामध्ये शिरसगावला एक बचत गटाचं प्रशिक्षण होतं, तिथं पण लाखोंची उलाढाल झाली त्यांच्या मार्केटिंगची. तसं मी आव्हान बऱ्याच ठिकाणी केलं होतं की प्रत्येकाने एक छोटे छोटे असे प्रशिक्षण वर्ग चालू करा. मग ब्युटी पार्लर असेल किंवा काही कॉम्प्युटरचे काही हल्ली कोर्सेस, बरेच कोर्सेस मुली करतात, मुलं करतात. नंतर महिलांच्या हाताला काम मिळण्यासाठी काही छोटे छोटे लघुउद्योग आहेत. आता शिरसगावलाच आणि आमच्या वडगावमध्ये एक छोटे गिझर आहेत. एका वेळेला 30 ते 40 लिटर पाणी त्याच्यामधनं बाहेर पडतं कॉईलेमध्ये आणि ते तयार करायचं काम काही आमच्या माता भगिनी करतात ते. अरे वा. आणि ते प्रोडक्ट तयार होऊन हडपसरला विक्रीसाठी जाते. असे काही उद्योग व्यवसाय चालू आहेत. पोल्ट्रीच्या माध्यमातून चालू आहेत. काही महिला भगिनींनी पोल्ट्री चालू केली आहे. काहींनी अंडी उबवण्याची मशीन्स घेतलेत, त्याच्यामध्ये बरेच महिला आमच्या काम करतात आहे. मग आता हे तुम्ही काहींना साथ दिलेली, काहींनी स्वतःहून चालू केलं किंवा तुमच्या माध्यमातून काम चालू केलं. ज्यांच्याकडे नाही आहेत किंवा ज्यांना करायची इच्छा आहे पण त्यांना फंडचा अभाव आहे किंवा त्या योग्य त्यांच्याकडे कौशल्य नाही आहे किंवा त्यांना त्याची माहिती नसल्यामुळे, तर त्याच्यासाठी तुमचं काय? महिला बालकल्याणचा जो विभाग आहे त्याच्यामध्ये अनेक योजना आहेत. त्या योजनांचा पाठपुरावा करून किंवा समाज कल्याणच्या काही योजना आहेत त्याच्या माध्यमातून त्या जेवढ्या योजना आहेत त्यांचा पाठपुरावा करून त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे मी. ओके, म्हणजे केला आणि इथून पुढे करणार. हो. म्हणजे तुमच्या या योजनांमधून असं आपण समजू की लोकांना प्रशिक्षण मिळेल, ज्या ज्या व्यक्तींना ज्या रिलेटेड व्यवसाय करायचा आहे किंवा त्या रिलेटेड नोकरींमध्ये जायचं आहे तर त्यांना प्रशिक्षण मिळेल. बरं, प्रशिक्षण मिळाल्यानंतर किंवा त्यांनी ते प्रोडक्ट्स बनवल्यानंतर तर तुम्ही त्याची जबाबदारी घ्याल का, ते विकण्याची किंवा काही मार्केटिंग करण्याची? ठिकाणी मॉलमध्ये काही बऱ्याचशा बचत गटांचे उत्पादनं ठेवलेली जातात विक्रीसाठी, त्याच्यासाठी प्रयत्न. ओके, छान. आता तुम्ही बघता निवडणुकीच्या काळात विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला तुमच्या कामातून कसे उत्तर देता तुम्ही? टीका करणं हे विरोधकांचा एक तो प्रचारच असतो की एकमेकांवरती टीका करणं. कामातनं प्रत्युत्तर द्यायचं, कामं करत राहायची. म्हणजे काम करत आलोय, काम करत राहू असं म्हणता येईल. आता मतदारसंघात बघितलं तर बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे नदी आहे, समृद्ध भाग आहे शेतासाठी बघितलं तर. म्हणजे तुमचा दोन्ही वडगाव रसाई म्हणा, मांडवगण फराटा, भीमेचा काठ आहे भीमेचा काठ आहे, समृद्ध आहे पाण्याने. पण काही ठिकाणी प्यायच्या पाण्याचा अभाव आहे. मग त्यासाठी तुम्ही काही करायचा प्लॅन आहे का तुमच्या डोक्यामध्ये? पिण्याच्या पाण्यासाठी बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी बोर घेतले जातात, परंतु बोरचं पाणी आरोग्यासाठी इतकं हितकारक नाही आहे. मग त्या माध्यमातून बापूंनी बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या सुविधा चांगल्या केलेल्या आहेत. आरोचे प्लॅन्ट बसवलेले आहेत, प्रत्येक गावामध्ये आरोचे प्लॅन्ट आहेत. त्या माध्यमातून तिथे ग्रामीण जनता आमची पाणी घेत असते आणि त्या पाण्याचा वापर होतो. आता पुढच्या 5 वर्षासाठी तुमचा मांडवगण फराटा घेऊ किंवा वडगाव रसाई ह्याच्यासाठी तुमचा विजन प्लॅन काय आहे, की काय वेगळं करणार तुम्ही या पुढच्या 5 वर्षात? हा जिल्हा परिषद गट एक इनोव्हेटिव्ह गट म्हणून ओळखला जावा अशी एक भावना मनामध्ये आहे. मग वेगवेगळी काही कामं, तरुणांच्यासाठी लायब्ररी असणं, MPSCच्यासाठी मुलांना शिक्षणाच्या काही सुविधा असतील त्या सुविधा असणं, शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अद्ययावत सुविधा पुरवणं किंवा त्यांचे जे वर्ग आहेत किंवा त्यांना शिक्षणाच्या व्यतिरिक्त
काही वेगळं शिकवता येतं का? जनरल नॉलेजचे काही क्लासेस असतील लहानपणापासनं, काही महिलांच्यासाठी योगाचे क्लासेस असतील, महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही सुविधा असतील, तरुणांना काही वेगळं प्रशिक्षण देता येते का? त्या माध्यमातून काही वेगवेगळं करता येईल नाविन्यपूर्णमध्ये, त्याच्यामध्ये विचार आहे काम करण्याचा. ओके. आता समजा तुम्हाला 1 दिवसाची सुपर पॉवर दिली समजा दिली, तर तुम्ही त्या सुपर पॉवरचा, आणि तुम्हाला त्या पॉवरमध्ये कोणीच अडवणार नाही, तुमच्याकडे कोणत्याच निधीचा कसलाच अभाव नसणार आहे, तर तुम्ही लोकांसाठी काय कराल? एका दिवसात काय होऊ शकतं? पण तुम्ही एका दिवसाची सुपर पॉवर आहे, त्यात तुम्ही ती गोष्ट कंप्लीट पण होणार आहे, तुम्ही काय कराल त्या एका दिवसात? एका दिवसात म्हटलं तर मग तरुणांच्यासाठी, सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठी जे काही प्रशिक्षण वर्ग असतील किंवा जे काही त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने त्यांना पायावर उभं राहण्यासाठी जे काही करावं लागेल त्यासाठी 100% प्रयत्न करेल. कारण आज बेरोजगारीची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर भेडसावते. आता तुम्ही पाहता की आपला हा परिसर पूर्ण ग्रामीण आहे, शेती आणि शेतीपूरक व्यवसायात आहे. आपल्या इथली मुलं शिकत आहेत, पण त्यांना नोकऱ्या नाही आहेत, त्यांना नोकरीसाठी पुण्यात मुंबईत जावं लागतं. मग ह्या गोष्टीला तुम्ही कसं बघता की तुम्ही इथे राहतील किंवा इथे उद्योग करतील किंवा इथं नोकऱ्या संधी उपलब्ध होतील, ह्याच्यासाठी काय तुमचं पाऊल आहे? आता शेतीपूरक व्यवसाय म्हटल्यावरती दूधधंदा, पोल्ट्री, भाजीपाल्याशी निगडीत किंवा खत निर्मितीशी निगडीत किंवा पशुखाद्याशी निगडीत असे काही उद्योग व्यवसाय चालू होतात, किंवा अन्न प्रक्रिया. या माध्यमातून काही प्रशिक्षण वर्ग असतील, ते प्रशिक्षण वर्गाचं इथं निर्मिती करून, ते वर्ग इथं प्रशिक्षण भरवून, त्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करेल. ओके, छान. भाभी, आपण एक आता शेवटचा राऊंड घेऊयात, रॅपिड फायर नावाचं. मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल, त्याचं तुम्ही लगेच उत्तर द्यायचं. तुमच्या मनात काय येतं तुम्ही सांगायचं, ठीक आहे? तुमची सर्वात मोठी ताकद काय, कुटुंब की जनसंपर्क? जनसंपर्क. मांडवगण फराटा तुमच्यासाठी काय आहे, एक राजकीय मतदारसंघ की हक्काचे कुटुंब? हक्काचे कुटुंब. विकासाचे दुसरे नाव, जिद्द की नियोजन? नियोजन. कामातून मिळणारा आनंद, लोकांचे आभार की त्यांचे हसरे चेहरे? हसरे चेहरे. सुजाता भाभी पवार म्हणजे काय, शब्दाला जागणारी जनसेविका की विकासाचा ध्यास? जनसेविका. या होत्या सुजाता अशोक पवार, म्हणजेच उर्फ भाभी, ज्यांना आपण बरेच दिवस किंवा बरेच वर्ष झालं ओळखतो. त्यांचा जनसेवेचा वारसा त्यांच्या आईवडिलांपासूनचा, आणि इकडे सासऱ्यांपासून त्यांचे मिस्टर आमदार अशोक पवार साहेब, आणि त्यांनी चालवलेल्या जनसेवेपासून तो कंटिन्यू मांडवगण फराटा म्हणा, वडगाव रसाई म्हणा, किंवा पूर्ण शिरूर हवेली विधानसभा म्हणा, ह्या संपूर्ण परिसरात पसरलेला आहे. तुम्ही आताच ऐकलत की कोविडच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणावरती काम केले. तर या होत्या सुजाता भाभी. भाभी, तुम्ही आलात, खूप भारी वाटलं तुमच्याशी बोलून, चर्चा करून खूप आनंद झाला. धन्यवाद भाभी. धन्यवाद.